नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, नुकतीच पोलीस भरतीची काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। मग या पोलीस भरतीच्या अनुषंगाने जी काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर जी काही वयोमर्यादा आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन आहे की वयोमर्यादेमध्ये काही सूट वगैरे भेटणार आहे का, हे सगळे तुमचे प्रश्न आहेत। तसेच शारीरिक चाचणी असेल, अभ्यासक्रम नेमका काय असेल, ह्या पोलीस भरतीसाठी नेमकी पात्रता काय असेल, पोलीस व्हायचं असेल तर ते सुद्धा आपण पाहणार आहोत। वैद्यकीय तपासणी काय असते, ग्राउंडला किती मार्क्स असतात, रनिंग किती असते, गोळाफेकीचे वगैरे काय आहे, ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत ह्या सगळ्या बाबी तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायला भेटणार आहेत, किंवा ही जी काही सर्व इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यासायला भेटेल, किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्यापर्यंत मिळून जाईल। आता बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी आपण एक बॅच सुरू केलेली आहे, मिशन खाकी बॅच 2024 म्हणून। आणि या बॅचची फीस जर आपण बघितलं फक्त 799 रुपये फीस आहे। अनुभवी शिक्षकाची ही आपली टीम आहे आणि या माध्यमातून जर आपण बघितलं जो काही तुमचा पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आहे तो डोळ्यासमोर ठेवून ही बॅच जी आहे ती आपण या ठिकाणी बनवलेली आहे, ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, लाईव्ह लेक्चर्स असतील, टेस्ट प्लस जे काही नोट्स आहेत ह्या सगळ्या बाबी तुम्हाला फक्त आणि फक्त 799 मध्ये भेटणार आहेत। त्यासाठी काय करायचं आहे, आपलं जे काही अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा, आणि जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय। बघा, आता शैक्षणिक पात्रता नेमकी काय हवी, तर 12वी पास। ठीक आहे, 12वी पास किंवा काय म्हटलंय समकक्ष। समकक्ष काय भानगड आहे, तर तुमच्याकडे जर आपण बघितलं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, म्हणजे विद्यापीठाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला किंवा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार काय करू शकतो, फॉर्म भरू शकतो। ठीक आहे, त्याचप्रमाणे जे काही बँड पथक आहे, बघा बँड पथक जर आपण बघितलं तर बँड पथकासाठी काय आहे, तर बँड पथकासाठी 10वी उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे, किंवा 10वी उत्तीर्ण होणं तो गरजेचं आहे। बाकीचे जे काही पदं आहेत त्यासाठी 12वी पास किंवा समकक्ष, आणि जे काही बँड पथक आहे त्याला 10वी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। मग माजी सैनिकाच्या बाबतीत काय तरतूद आहे, तर 15 वर्ष सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्याच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा त्यांची जी काही IASC ची जी काही त्यांचं प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे, किंवा जर आपण बघितलं सैनिकी सेवा पूर्ण झालेल्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं इयत्ता 12वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे। यस, म्हणजे 10वी उत्तीर्ण किंवा तुमच्याकडे हे IASC चं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। आता पुढे जाऊयात, वयोमर्यादा। आता खुला प्रवर्ग जो आहे त्यासाठी 18 किमान आणि कमाल 28 वर्ष वय जे आहे ते लागतं, म्हणजे जास्त तुम्ही 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता खुल्या प्रवर्गासाठी। मागास प्रवर्गासाठी किमान वय 18 आणि कमाल 33 वर्ष असणार आहे। ठीक आहे, ह्या बाबी महत्वाच्या आहेत। आता जर आपण बघितलं SRPF साठी मग काय तरतूद आहे, आता हे पोलीस शिपायासाठी आहे। SRPF साठी जर आपण बघितलं किमान किती असणार आहे, तर 18 ते 25। ठीक आहे, 18 ते 25 कोणासाठी, जे काही खुला प्रवर्ग आहेत त्या उमेदवारासाठी किती, किमान 18 आणि कमाल 25 असणार आहे। आणि जर आपण बघितलं जे काही कास्टचे विद्यार्थी आहेत किंवा जे काही मागास प्रवर्गाचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 18 ते 30 इतका असणार आहे। बघा कशासाठी, SRPF साठी ही वयोमर्यादा असणार आहे। त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही चालक आहेत त्या चालक या पदासाठी जर आपण बघितलं वयोमर्यादा काय आहे, खुला प्रवर्ग जर असेल तर 19 ते 28 आहे, कशासाठी, खुला प्रवर्गासाठी। आणि जर आपण बघितलं कास्ट किंवा मागास प्रवर्गासाठी जर आपण बघितलं किती असणार आहे, लक्षात घ्या, कास्ट जर असेल तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं 19 ते 33 असणार आहे। किती, 19 ते 33 ही काय असणार आहे, वयोमर्यादा असणार आहे। हे बाबी महत्वाच्या आहेत मित्रांनो। बघा आता पुढे बघा, आता वेगवेगळ्या जे काही प्रवर्ग आहेत त्यांच्याविषयी वयोमर्यादा दिलेली आहे। आता खुला प्रवर्ग जर आपण बघितला किमान 18 कमाल 28 वर्ष। आता मागास प्रवर्ग आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर वेगवेगळ्या जमाती आपल्याला पाहायला मिळतात, जाती पाहायला मिळतात। त्याचबरोबर EWS सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। मग मागास प्रवर्ग असेल किंवा EWS असेल यासाठी काय आहे, किमान 18 वर्ष आणि कमाल 33 वर्ष पाहायला मिळतं। प्रकल्पग्रस्त जर उमेदवार असेल तर किमान 18 आणि कमाल 45। भूकंपग्रस्त जर उमेदवार असेल तर किमान 18 आणि कमाल 45 वर्ष आहे। माजी सैनिक जर असेल तर किमान 18 वर्ष आणि उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी त्या ठिकाणी काय असेल, वयोमर्यादा असेल। पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार असेल तर किमान 18 आणि कमाल 55 वर्ष आहे। अनाथ असाल तर 18 वर्ष आणि कमाल 33 वर्ष वयोमर्यादा आपल्याला पाहायला मिळते। समांतर आरक्षणाच्या बाबतीत काय तरतूद आहे, तर बघा महिला उमेदवार जर असेल तिला किमान 18 वर्ष आणि खुल्या प्रवर्गातील असेल तर 28 वर्ष आणि मागास प्रवर्गातील असेल तर कमाल वय आहे 33 वर्ष। खेळाडू उमेदवार जर असेल
तर बघा खुल्या प्रवर्गासाठी 28+5 वर्ष त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत आणि मागास प्रवर्ग जर असेल तर त्यामध्ये 33+5 वर्ष अजून तुम्ही ऍड करू शकता. पोलीस पाल्य जर असतील तर बघा किमान 18 आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी कमाल 28 आणि मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 33 इतकी आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर जे काही माजी सैनिक वगैरे असतील, गृहरक्षक असतील, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला कमाल 28 आणि 33 इतकी वयोमर्यादा पाहायला मिळते. आता आहे महिला उमेदवाराकरिता आणि पुरुष उमेदवाराकरिता लागणारी जी काही उंची आहे. आता जर महिला उमेदवार असेल तर 155 सेंटीमीटर पेक्षा कमी उंची नसावी. पुरुष उमेदवार असेल तर 165 सेंटीमीटर पेक्षा कमी उंची नसावी. आणि छातीच्या बाबतीत जर आपण बघितलं, पुरुषांच्या बाबतीत छातीच्या बाबतीत जर आपण बघितलं, न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी छाती नसावी व न फुगलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक किती 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा म्हटलेला आहे. ही तरतूद महत्वाची आहे. कशासाठी? पुरुष उमेदवारांसाठी. कशासाठी? तर बघा चेस्ट लक्षात घ्यायची आहे. आता जे काही इतर आहेत, जसं की जर आपण बघितलं SRPF जे काही उमेदवार आहेत, कोणते SRPF ची जी काही तयारी करतात असे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यासाठी उंची किती आहे? 168 सेंटीमीटर उंची आहे. बघा कोणासाठी? SRPF ची जी काही विद्यार्थी आहेत किंवा उमेदवार आहेत. जे काही चालक पद आहे, या चालक पदासाठी जर आपण बघितलं किती उंची लागणार आहे? 165 सेंटीमीटर. ठीक आहे. 165 सेंटीमीटर ही उंची जर आपण बघितलं ती पुरुष उमेदवारासाठी आहे. मग महिलांसाठी काय आहे तरतूद? तर बघा महिलांसाठी सुद्धा जर आपण बघितलं तर 158 सेंटीमीटर उंची लागणार आहे. 158 सेंटीमीटर कशासाठी? चालक या पदासाठी. त्याचबरोबर जर आपण बघितलं जे काही बँड पथक आहे, बँड पथक जर आपण बघितलं, बँड पथकासाठी किती उंची लागणार आहे? तर 163 सेंटीमीटर इतकी उंची तुमच्या सेंटीमीटर उंची जी आहे ती लागते. ठीक आहे. हे सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत की पुरुषांसाठी किती, पोलीस शिपायासाठी किती, बँड पथकासाठी किती, SRPF साठी किती, या सगळ्या बाबी आपण इथं बघितलेल्या आहेत. त्यानंतर बघा जी काही पुरुष मैदानी चाचणी आहे, पुढे आपण जी काही महिलांची मैदानी चाचणी आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. आता पुरुष मैदानी चाचणीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी 1600 मीटर आणि 100 मीटर आपल्याला धावावं लागतं. आता 1600 मीटरसाठी किती गुण आहेत? 20 गुण आहेत आणि 100 मीटरसाठी 15 गुण आपल्याला पाहायला मिळतात. आणि जे काही गोळाफेक आहे त्यासाठी 15 गुण आहेत आणि एकूण अशी किती 50 गुणाची ही आपल्याला शारीरिक चाचणी किंवा ही मैदानी चाचणी आपल्याला पाहायला मिळते. मग 1600 मीटर जे काही आहे अंतर ते किती मिनिटात धावलं तर किती गुण मिळतात ते सुद्धा आपण बघूयात. बघा 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत जर तुम्ही धावला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळतात आणि जर तुम्हाला 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागला तर 0 मार्क्स मिळतात. आता इकडे किती मिनिटाला किती मिळतात हे सगळं आपण दिलेलं आहे, व्यवस्थित बघून घ्या. किंवा हा चार्ट सुद्धा आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी तुम्हाला पाठवून देईल. हे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर बघा जे काही 100 मीटर धावणं आहे त्यासाठी 15 गुण आहेत. मग यामध्ये जर आपण बघितलं तर जे काही 11, आता हे जे काही 100 मीटर धावणं आहे त्याला 11 सेकंद आणि 50 मायक्रोसेकंद जर आपण बघितले पेक्षा कमी सेकंद लागले तर तुम्हाला पैकीच्या पैकी त्या ठिकाणी काय भेटणार आहेत? तर हे गुण भेटणार आहेत. म्हणजे आपण असं बघूयात की जे काही 12 सेकंद आहे, 12 सेकंदाच्या आत तुम्ही काय केलेलं आहे? 100 मीटर अंतर पार केलं तर तुम्हाला किती पैकीच्या पैकी मार्क मिळतील. जर 15 सेकंद आणि जर त्याच्यापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी लागत असतील किंवा जर तुम्हाला समजा 16 सेकंद लागले तर तुम्हाला काय भेटतील? 0 मार्क्स त्या ठिकाणी भेटतील. लक्षात ठेवा, 16 सेकंद जर लागले तुम्हाला 0 मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहेत. तर हे कशाशी संबंध होते? 100 मीटर धावण्याशी संबंध होतं. आता गोळाफेक जर आपण बघितला तर बघा गोळाफेकीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर गोळा जो आहे तो तुमचा 8 मीटर, ठीक आहे, 8.50 मीटर जर तुम्ही गोळा फेकला तर 15 मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि जर तुमचा गोळा फक्त 6 मीटर आणि 6.40 मीटर जर आपण गेला तर किती 0 मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहेत. यस, तर या बाबी महत्वाच्या आहेत. तर इकडे हे जे काही पुरुष मैदानी चाचणी आहे त्याशी संबंधित महत्वाच्या बाबी होत्या. आता महिलांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 800 मीटर जर तुम्ही 800 मीटरची रनिंग आहे, त्याचप्रमाणे 100 मीटरची सुद्धा रनिंग आहे आणि गोळाफेक सुद्धा आहे. आता जे काही पोलीस शिपाई पद आहे त्यासाठी आपण पाहतोय 800 मीटर जर धावला तर 20 गुण आहेत आणि 100 मीटर जर धावलं तर 15 गुण आणि गोळाफेकसाठी 15 आणि असे एकूण किती 50 गुण आपल्याला पाहायला मिळतात. बघा रनिंग 800 आहे आणि 100 असे दोन रनिंग आपल्याला पाहायला मिळतात. मग जर 800 मीटरसाठी किती गुण आहेत बघूयात, म्हणजे किती मिनिटांमध्ये जर तुम्ही हे पूर्ण केलं तर किती गुण आहेत. बघा जर तुम्ही 2 मिनिट 50 सेकंदाच्या आत हे अंतर पार केलं तर तुम्हाला 20 गुण भेटणार आहेत. 3 मिनिट 30 सेकंद जर तुम्हाला हे अंतर धावायला लागले तर तुम्हाला 0 मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहेत.
आता गोळाफेकीच्या बाबतीत जर आपण बघितलं 6 मीटर जर तुम्ही गोळा फेकला तर तुम्हाला 15 मार्क त्या ठिकाणी भेटणार आहेत आणि 4 मीटर पेक्षा कमीचा गोळा जर फेकला तर तुम्हाला 0 मार्क त्या ठिकाणी भेटणार आहेत. 100 मीटर अंतरच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 14 सेकंदाच्या आत जर तुम्ही हे 100 मीटरचं अंतर पार केलं तर तुम्हाला 15 पैकी 15 गुण भेटतील. 14 सेकंद ते 15 सेकंद जर तुम्हाला लागतील तर 12 मार्क्स त्या ठिकाणी भेटतील आणि जर तुम्हाला 18 सेकंदाच्या वर जर लागत असतील तर तुम्हाला 0 मार्क्स मिळतील. लक्षात घ्या. म्हणजे हे जे काही कितीला किती मार्क्स भेटतात ते सुद्धा आपण बघितले. ओपन कॅटेगरी जर विद्यार्थी असतील तर त्यांना गुण जे आहेत ते चांगलेच घ्यावे लागणार आहेत. लक्षात ठेवा, तगडी फाईट असणार आहे. आता वैद्यकीय तपासणी काय असते तर तुमचे डोळे तपासले जातात, तुम्हाला लांबचं जवळचं कशा पद्धतीने दिसतं या सगळ्या बाबी याच्यामध्ये तपासले जातात. तुम्हाला रंग आंधळेपणा आहे का, कलर ब्लाइंडनेस आहे का, ह्या सुद्धा बाबी ज्या आहेत त्या वैद्यकीय तपासणीमध्ये तपासल्या जातात. तसेच तुमची बीपी म्हणजे रक्तदाब सुद्धा त्या ठिकाणी तपासला जातो, कारण की पोलीस व्हायचं असेल तर वेगवेगळे प्रसंग आपल्या समोर येतात. त्यामुळं तिथं घाबरून चालत नाही किंवा तिथं तुमचं बीपी वाढून चालत नाही किंवा बीपी लो होऊन चालत नाही. मग अशा वेळी हे रक्तदाब सुद्धा तुमच्या या ठिकाणी तपासले जातात. तुमचे कान सुद्धा तपासले जातात, कानाची सुद्धा टेस्ट होते की किती ऐकू येतं, कमी ऐकू येतं, कसं ऐकू येतं, ह्या सगळ्या बाबी तुमच्या तपासल्या जातात. ठीक आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. डोळे तपासतात, रंग आंधळेपणा आहे का तपासतात, रक्तदाब आणि कान तपासले जातात. त्यानंतर बघा परीक्षेचं स्वरूप काय आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं गणित, बौद्धिक चाचणी किंवा याच्यामध्ये आपण बघितलं बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे आणि सामान्य ज्ञान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. यस, तर ह्या बाबी महत्वाच्या आहेत. आता इकडे जर आपण बघितलं तर एकूण जी काही तुमची परीक्षा आहे ती किती गुणाची आहे तर 100 गुणांची त्या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, ठीक आहे. किती गुणांची परीक्षा आहे? 100 गुणांची परीक्षा या ठिकाणी तुमची ही असणार आहे. यस, हे सगळ्या बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर जे काही तुमचं जीकेचा भाग आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. म्हणजे सगळ्या जे काही बाबी आहेत त्या महत्वाच्या आहेत. तुमचं मराठी असेल, मराठी व्याकरण असेल, गणित बुद्धिमत्ता असेल किंवा जर आपण बघितलं जो काही संपूर्ण जीकेचा भाग आहे तो आपल्या बॅचमध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. आपली ही जी काही बॅच आहे मिशन खाकी बॅच, त्यामध्ये आपण या सगळ्या बाबी ज्या आहेत म्हणजे तुमचा जो काही सिलेबस आहे तो डोळ्यासमोर ठेवूनच आपण काय केलं आहे, ही जी काही बॅच आहे ती बनवली आहे आणि ज्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. तुमच्या टेस्ट सुद्धा घेतल्या जातील, तुमच्याकडे नोट्स सुद्धा दिल्या जातील आणि हे सगळं तुम्हाला कुठे भेटेल? आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्यावर तुम्हाला ह्या सगळ्या बाबी भेटतील. जर अधिक इन्फॉर्मेशन बॅचबद्दल हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, ते तुम्ही त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तिथून इन्फॉर्मेशन जी आहे ती मिळवू शकता. लक्षात घ्या. ठीक आहे. तर असेच इन्फॉर्मेशनवाले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आपण जे काही नियोजन आहे तुमचं कशा पद्धतीनं करायला हवं पोलीस भरतीसाठी ते सुद्धा आपण बघूया. तुमचं ग्राउंड असेल आणि तुमचं अभ्यास हे कसं नियोजन ठेवायचं याविषयी सुद्धा व्हिडिओ येणार आहेत. त्याचप्रमाणे कोणती पुस्तके महत्त्वाची आहेत, टॉपर्स बुक लिस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.